संपूर्ण जग किती भीषण मंदीच्या सावटाखाली आहे हे दाखवणाऱ्या घटना गेल्या 24 तासामध्ये घडत आहेत. अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशामध्ये लोकांवर निदर्शनासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. काल अमेरिकेतली जी दृश्य होती ती थक्क करणारी होती आणि एक दोन ठिकाणी नाही आहे तर तब्बल 1200 ठिकाणी काल अमेरिकेमध्ये निदर्शनं झाली. जवळपास 150 संघटनांनी एकत्रित येऊन ट्रम्प यांच्या सरकारविरोधात ही निदर्शनं केली. ट्रम्प यांनी जो टेरिफ बॉम्ब टाकलेला आहे त्याचे पडसाद अमेरिकेपासून ते जगभरामध्ये सगळ्या देशांमध्ये उमटताना दिसत आहेत. आज भारतीय शेअर बाजारामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब दिसलं. ब्लॅक मंडे असं त्याला म्हटलं जात आहे. 3200 अंकांनी सेन्सेक्स सकाळी कोसळलेला होता आणि पहिल्या 5 मिनिटामध्ये 9 लाख कोटींचं नुकसान गुंतवणूकदारांना झालं. म्हणजे सगळीकडे अर्थव्यवस्था हेच एक प्रमुख संकट बनलेलं आहे. आर्थिक मंदी हा आत्ताचा आपल्या पुढचा सगळ्यात भीषण प्रश्न आहे. तुम्हाला देशामध्ये कितीही औरंगजेब, कबर, वक्फ यासारख्या मुद्द्यांच्यामध्ये हरवून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला जात असला तरी मुद्दा जो आहे तो केवळ आणि केवळ या आर्थिक संकटाचा आहे. आज अमेरिकेमध्ये लोकांना रस्त्यावरती येण्याची वेळ आली आहे. न जाणो उद्या आपल्याकडे हे होऊ नये. पण फरक आहे बघा की अमेरिकेमध्ये अवघ्या 4 महिन्यामध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये इतकं मोठं प्रदर्शन त्यांच्या विरोधात उभं राहतंय. म्हणजे तिथल्या लोकांना कळतंय की ही जी वाटचाल आहे ती योग्य दिशेनं चाललेली नाहीये आणि त्यामुळं वेळीच आवर घालण्यासाठी ही निदर्शनं झाली. आपल्याकडं काय होतंय तर आपल्याकडं काल रामनवमीचा उत्सव होता आणि त्यावेळी मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये रामनवमीच्या दिवशी जी काही यात्रा निघालेली होती, पालखी निघालेली होती, रथयात्रा, त्याच्यामध्ये अत्यंत बिभत्स अशा पद्धतीची एकतर गाणी चालवली गेली आणि सोबतच एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला. म्हणजे जेव्हा सुरुवातीला मी ही सगळी दृश्य बघितली तेव्हा माझा विश्वास नव्हता की मला पहिल्यांदा वाटलं हे कदाचित UP बिहारमध्ये जे दिसतं तशा पद्धतीचं चित्र असेल. पण दुर्दैवानं आता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि आपल्या लहानपणापासून आपण बघतोय की रामनवमीचा उत्सव म्हटलं की आपल्याकडं किती साधेपणानं तो साजरा व्हायचा. त्यानिमित्तानं मुंबईसारख्या ठिकाणी काही भंडारे व्हायचे. आता मात्र त्याला एका वेगळ्या पद्धतीचं एक त्याच्यामध्ये उन्माद येऊ लागला आहे. म्हणजे या निमित्तानं होणाऱ्या ज्या काही रथयात्रा आहेत त्या तर कुठून आल्या नेमक्या असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कुणाल पुरोहित जे इंडिपेंडंट जर्नलिस्ट आहेत त्यांनी काल त्यांच्या एक्स अकाउंटवरती या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत ते ऐकल्यानंतर खरोखर हे आपल्या महाराष्ट्रात घडतंय याच्यावरती विश्वास बसत नाही आहे. काही व्हिडिओमध्ये खूप म्हणजे इतकी घाण आणि अश्लील भाषा आहे की ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवू पण शकणार नाही. पण थोडक्यात सांगतो की त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे की मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ काल जेव्हा तो रामनवमीचा जुलूस निघालेला होता तेव्हा औरंगजेब की कबर खुदेगी माँ डॅश 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 सोबतच भारत में जो देशद्रोही है उनकी माँ का डॅश 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 अशा पद्धतीची गाणी आणि ज्याच्यातून जाहीरपणे धमकी दिली जाते, मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं जातं, अशा पद्धतीची सगळी यात्रा जी आहे ती त्या मुंबईमध्ये रामनवमीच्या निमित्तानं निघाली. आणि त्यांनी त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये लिहिला आहे की हे सगळे लोक जे आहेत जेव्हा हे चाललेले होते तेव्हा त्यांच्या यात्रेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका माणसाची कारमधून वरात सुद्धा निघालेली होती. आणि ज्या काळापर्यंत ते तिथं होते कुणाल पुरोहित तोपर्यंत तरी त्यांना तिथं पोलीस दिसले. मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकारामध्ये कुठेच हस्तक्षेप केला नाही. रामनवमीसारख्या आणि रामासारख्या देवाला की ज्याचं म्हणजे संपूर्ण आयुष्य किंवा त्याच्या जीवनाचं सार हे मर्यादा आहे त्याचा उत्सव जर आपण अशा बिभत्स स्वरूपामध्ये आणून ठेवणार असू आणि यासाठी आपल्याला उत्तर भारतीय राज्यांची संस्कृती अवलंबावीशी वाटत असेल तर हा महाराष्ट्राचा किती मोठा ऱ्हास आहे. त्यामुळंच तिकडं अमेरिकेमध्ये काय घडतंय आणि आपल्या लोकांना अजून त्याचं भान नाही आहे. अमेरिकेमध्ये
हँड्स ऑफ नावानं हे सगळे प्रोटेस्ट झाले. सरकार आलं त्याच्यानंतर ज्या पद्धतीचे निर्णय ट्रम्प आणि एलॉन मस्क मिळून घेत आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी अगदी इमिग्रेशन संदर्भातले कडक धोरण अवलंबलं, सोबतच टेरिफ वॉर जे आहे ते सुरू केलं, LGBT कम्युनिटीबद्दलचे काही निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. एलॉन मस्क यांच्या कारकिर्दीमध्ये काही तिथली जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांच्यासुद्धा पगारामध्ये आणि त्यांच्या महसुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कपात होती आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते अमेरिकेमध्ये काल झालं. तिकडे लोक त्यांच्या सरकारविरोधात अशा पद्धतीनं रस्त्यावर येत आहेत आणि आपल्याकडं रामनवमीच्या उत्सवामध्ये इतकं मोठं भीषण संकट असताना आपण मुस्लिमांना कमीपणा दाखवण्यामध्ये किंवा त्यांना अशा पद्धतीनं त्यांची निर्भत्सना करण्यामध्ये आपण दंग आहोत. अमेरिकेतल्या अनेक ॲक्टिव्हिस्ट ग्रुपनं एकत्रित येऊन, ज्याच्यामध्ये इनडिव्हिजिबल आणि मूव्ह ऑन सारख्या संस्थांचा समावेश आहे, त्यांनी एकत्रितपणे येऊन या मोर्चांचं एकत्रितपणे आयोजन केलेलं होतं आणि अमेरिकेच्या इतिहासामधली ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे की ज्यावेळी सरकार सत्तेत आलेलं आहे आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये त्या सरकारच्या विरोधात हे असं आंदोलन होतं आहे. वेगवेगळे निर्णय घेतलेत, म्हणजे अगदी पॅरिस क्लायमेट करार जो आहे त्या करारातनं अमेरिकेनं माघार घेतलेली आहे. LGBT समुदायाच्या बद्दलचे निर्णय होत आहेत ते देखील अत्यंत निषेधार्ह आहेत. सोबतच USAID सारखा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामधून अमेरिका सगळ्या जगामध्ये मदतीची भूमिका घेत असते लोकशाही टिकवण्यासाठीची, त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे. आणि MAGA अर्थात मेक अमेरिका ग्रेट अगेन हा नारा देत ट्रम्प यांचं सरकार जे आहे ते ही सगळी धोरणं राबवत आहे. म्हणजे अमेरिकेला त्यांना पुन्हा ग्रेट बनवायचं आहे, पण तेच अमेरिकेचे लोक म्हणत आहेत की हँड्स ऑफ, म्हणजे तुमचे हे सगळे प्रकार आता थांबवा आणि अमेरिकेची जी भूमिका आहे म्हणजे सगळ्या जगाला सोबत घेऊन जाण्याची ती आवश्यक आहे, ना की केवळ अमेरिकेनं स्वतःचा स्वार्थ बघणं. आता 2 एप्रिलपासून जे टेरिफ, रेसिप्रोकल टेरिफ ज्याला म्हटलं जातं, ते लागू करण्यात आले आणि भारतामध्ये तब्बल 26% कर जो आहे तो अमेरिकेनं लागू केलेला आहे. आता काही लोक याच्यामध्ये खुश आहेत की बाकीच्या देशांमध्ये जास्त कर लावला आहे, आपल्याकडं तुलनेनं कमी लावला आहे. पण या सगळ्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नेमकं काय म्हटलं आहे, विशेषतः आज बाजारामध्ये जी रिॲक्शन आली शेअर बाजारामध्ये, त्याच्यातनं एक कळतं आहे की गुंतवणूकदारांचं सगळं हित जे आहे ते सरकारसाठी प्राधान्यक्रम आहे की नाही, या सगळ्याबद्दल काँग्रेस काय म्हणते ऐका. धड़धड़ 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 करके स्टॉक मार्केट गिरे ही जा रहा है. कोविड जब 2020 में आया था उसके बाद आज मार्केट सबसे निचले स्तर पर खुला है. देखते ही देखते 5 मिनट में 19 लाख करोड़ स्वाहा हो गए. छोटे निवेशक बेचारे खड़े अपनी ये बर्बादी देख रहे हैं, लेकिन लोगों को लपक लपक के स्टॉक खरीदने की टिप्स देने वाले मोदी और शाह आज खामोश क्यों हैं? यह सिला दिया आपकी सोकॉल्ड दोस्ती का ट्रंप ने टैरिफ ठोककर. असलियत यह है कि जो विध्वंस अभी मार्केट्स में मच रहा है वो बर्बादी अभी हमारी इकोनॉमी में, हमारे रोजगार में होनी बाकी है. हमारी कंपनियों में ये तबाही मचनी बाकी है, लेकिन मोदी जी हमेशा की तरह मूक दर्शक बने रहेंगे. ये अलग बात है कि उस टैरिफ के खिलाफ बाकी देशों ने, चाहे वो EU हो, चाहे वो चीन हो, चाहे वो जापान हो, चाहे वो कनाडा हो, ब्रिटेन हो, स्पेन हो, ब्राजील हो, सब लोगों ने, ऑस्ट्रेलिया हो, सब लोगों ने इसका प्रतिकार किया, विरोध किया, लेकिन एक चू सुनाई नहीं दी है नरेंद्र मोदी या पीयूष गोयल के मुंह से. ये इनका इकोनॉमी को चलाने का तरीका है. खैर, अभी तो मार्केट की बर्बादी हो रही है, धड़ 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 करके मार्केट गिर रहा है, रुकने का, थमने का नाम नहीं ले रहा है. जो स्टॉक खरीदने की टिप्स दे रहे थे वो भी आए, जरा थोड़ा ज्ञान दें आज. म्हणजे शेअर बाजारामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, त्याचे काय परिणाम आहेत, कधीपर्यंत ही स्थिती राहू शकते, हे सांगण्यासाठी मी काही बाजाराचा तज्ज्ञ नाही आहे. पण या 2 गोष्टींमधून जी काही तफावत दिसते आहे, तिकडे अमेरिकेमध्ये काय चाललं आहे, घटना एकच आहे. आर्थिक मंदीचं हे संकट आता सगळ्या जगाला विळखा घालतं आहे. त्याचा उगम स्रोत अमेरिकेच्या निर्णयामुळे जरी असला तरी आपल्याकडं सुद्धा काही त्याची स्थानिक कारणं आहेत आणि त्यामुळं इतकी मोठी पडझड शेअर बाजारामध्ये होती आहे. अर्थव्यवस्था आपली खालावलेली आहे आणि त्यामुळं केवळ या 2 देशांमध्ये प्रतिक्रियेमध्ये कसा फरक आहे आणि कुठल्या दिशेचा फरक विधायक आहे हे दाखवण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. तिकडं लोक अमेरिकेसारख्या देशामध्ये रस्त्यावर येत आहेत, आपल्याकडं रस्त्यावरती मुस्लिमांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात
हैदोस घालण्यासाठीचे जुलूस जे आहेत ते सुरू आहेत। रामनवमीसारखा इतका छान रामाच्या जन्माचा उत्सव आपण साधेपणानं साजरा करू शकतो, पण त्याच्याऐवजी अशा पद्धतीचे हे जुलूस काढण्याचं फॅड जे आहे ते महाराष्ट्रात सुरू झालं आहे आणि उत्तर भारतीय राज्यांची आपण कॉपी करतोय। या सगळ्याची आपल्याला खरंच गरज आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे। तुम्हाला या दोन्ही घटना बघितल्यानंतर नेमकं काय वाटतं आणि या सगळ्यातून आपला देश नेमका कधी सावरेल, त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचं सरकार काही पावलं टाकेल का? तुमची काय मतं आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।